Good afternoon, all of you. In this lecture, we will start our next problem, problem number 4. First of all, read our problem carefully. Neil of Latur consigned on 1st January 2018 800 hard disk costing rupees 1500 per piece. म्हणजे कन्सायनरने किती गुड्स सेंड केलेले आहेत 800 हार्ड डिस्क सेंड केलेले आहेत 1500 ला. ओके. टू डिनाइज ऑफ बार सी. Then freight charge incurred on the consignment were 25,500. So consignor expenses किती आहे 25,500. On 1st January 2018 Neil draw a bill on Denies for rupees 4,50,000. आणि जेव्हा कन्सायनीने गुड्स रिसीव केल्या त्यावेळी कन्सायनरने बिल ड्रॉ केलं 4,50,000 पेबल on 31st March 2018 which was duly accepted by Denies. The bill was discounted by Neil which his banker on the same day at 12% per annum. Discount to be treated as a consignment expenses. So हे जे आपण डिस्काउंट चार्ज करणार आहोत हे कन्साइनमेंट एक्सपेन्सेसला कन्साइनीज एक्सपेन्सेस म्हणून आपण दाखवणार आहोत. Then Denies rendered account to Neil on 31st March 2018 showing cash sales of rupees 300 hard disk at the rate at 1,700 per hard disk and credit sale of rupees 500 hard disk. So कन्सायनीने काय केलेलं आहे कन्सायनरने ज्या गुड्स सेंड केल्या होत्या त्यामधले some amount sell on cash basis and some goods sell on credit basis. So credit basis किती आहेत आणि cash basis किती आहेत हे लक्षात ठेवा. So 300 आहेत cash basis and 500 आहेत credit basis. He incurred selling expenses of rupees 44,080. Denies was entitled to a commission of 10% and additional एक मिनिट and additional 2% as a Dale Credit Commission. Dale Credit Commission आपण कधी देतो असं सांगितलेलं आहे थेरी मध्ये when consignee sell goods on a credit basis and give some risk. ओके त्याने काय केलेले काही रिस्क घेतलेली आहे जर क्रेडिट सेल जेव्हा ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा ते पैसे रिकवर होतील याची पॉसिबिलिटी असतेच असं नाही. सो जेव्हा क्रेडिट सेल केली जातात तेव्हा कन्सायनर काय करतो एक्स्ट्रा कमिशन कन्सायनीला पे करतो. दिस इज कॉल्ड द डेल क्रेडिट कमिशन. सो रेग्युलर कमिशन आहे 10% and डेल क्रेडिट कमिशन आहे 2%. On 31st March 2018, Denies remitted to Neil the amount due to him. You are required to prepare consignment account and Denies account in the books of Neil and Neil account in the books of Denies. So तुम्हाला तीनही अकाउंट ओपन करायचे आहेत. कन्सायनरच्या बुक मध्ये कन्साइनमेंट अकाउंट अँड कन्सायनी अकाउंट. ओके अँड कन्सायनीच्या बुक मध्ये कन्सायनर अकाउंट. सो प्रॉब्लेम लक्षात आला का तुमच्या काय सांगायचं आहे कन्सायनर कोण आहे कन्सायनी कोण आहे गुड्स किती सेल केलेले आहेत कोणते एक्सपेन्सेस पे केलेले आहेत बिल कधी ड्रॉ केलेलं आहे या सगळ्या एंट्री आपल्याला इथे करायच्या आहे. चला सो ड्रॉ करा फर्स्ट अकाउंट इन द बुक्स ऑफ नील ऑफ लातूर कन्साइनमेंट अकाउंट particular rupees. Then second account
denies account particular rupees, and third account in the books of denies of Barsi nil account. अकाउंट ड्रॉ करून घ्या. ओके, सो अकाउंट ड्रॉ करून झालेले आहेत का? आपण स्टार्ट करूया सॉल्व करायला. एम आय ऑडिएबल? अरे आहात ना तुम्ही? हल्ली Yes, ma'am. एफवायचे स्टुडंट शांत झालेत का? चला स्टार्ट करूया की कंटाळला? तिसरं लेक्चर आहे. चला, फर्स्ट गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट. स्टार्ट करा. हेडिंग 2 गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट. गुड्स किती सेंड केलेत बघा. नील ऑफ लातूर कन्साइन 1 जानेवारी 800 हार्ड डिस्क 1500. इंटू करून सांगा बरं किती गुड्स येत आहे. टोटल अमाउंट 800 इंटू 1500. इंटू करून अमाउंट सांगा. 12 lakh. 12 lakh. 12 lakh. गुड. सो 12 lakh पुटअप करा. फर्स्ट ट्रान्झॅक्शन. ओके, सो वन बाय वन जसे आपल्याला एंट्री दिलेली आहे तसे आपण रेकॉर्ड करू, जसं प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपलं कंप्लीट झालं, जे आहे गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट. सो कंटिन्यू. फ्रेट चार्ज इनकर्ड ऑन द कन्साइनमेंट वेअर रुपीज 25,500. सो कन्सायनरने एक्सपेन्सेस पे केलेले आहेत फ्रेट 25,500. सो कन्सायनर एक्सपेन्सेस आपण कुठे रेकॉर्ड करतो? कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला. सो पुटअप करा टू कॅश ॲट बँक. एक्सपेन्सेस कोणते आहेत? फ्रेट. ओके, सो अमाउंट किती आहे? 25,500. देन ऑन 1st January 2018 नील ड्रॉ अ बिल ऑन denies for rupees 4,50,000. Okay, payable on 31st March 2018 which was duly accepted by denies. सो गुड्स जेव्हा सेंड केल्या जातात, एक्सपेन्सेस पे केले जातात, तेव्हा कन्साइनीच्या वतीने कन्सायनर काय करतो? बिल ड्रॉ करतो ऍज अ सिक्युरिटी. सो याची एंट्री आपण कुठे होते असं सांगितलेलं आहे? फर्स्ट एंट्री होईल कन्सायनीच्या बुक मध्ये, म्हणजे कन्सायनी जे आपण डिनाईस अकाउंट ओपन केलेलं आहे त्याच्या क्रेडिट साइडला ओपन होईल. ओके, बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट. अमाउंट किती आहे? 4,50,000. आणि ह्याचा जो सेकंड इफेक्ट आहे ह्या एंट्रीचा, तो कन्सायनीच्या अकाउंटला डेबिटला होईल टू बिल्स पेएबल.
4,50,000. एंट्री कुठे होते लक्षात येऊ द्या. कन्सायनरने बिल रिसीव्ह केलेलं आहे म्हणून कन्सायनरच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल, कारण त्यांनी कन्सायनी अकाउंट ओपन केलेलं आहे. म्हणून बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट 4,50,000 आणि कन्सायनीने ते पे केलेलं आहे म्हणून कन्सायनीच्या अकाउंट मध्ये टू बिल्स पेएबल अकाउंट 4,50,000. इज इट क्लिअर एंट्री? ह्या एंट्री मध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारू शकताय. इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन? ही एंट्री क्लिअर झालीये का? परत सांगा एकदा. ओके. जसं आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा गुड्स सेंड केल्या जातात तेव्हा ऍज अ सिक्युरिटी म्हणून आपण कन्सायनीकडून काहीतरी म्हणजे एकतरी कॅश घेतली जाते किंवा बिल ड्रॉ करून देतो कन्सायनी. म्हणून ह्या ज्या एंट्री आहेत कन्साइनमेंट अकाउंटला न होता कुठे होतात? जे कन्सायनरने अकाउंट ओपन केलेलं आहे कन्सायनीच्या नावाने, हे जे अकाउंट आहे ना डिनाइस अकाउंट, हे कन्सायनरने ओपन केलेलं आहे कन्सायनीच्या नावाने. मग तो कन्सायनी कडून काय घेतोय? बाय बिल्स रिसिवेबल. त्याने बिल्स रिसीव्ह केलं ना, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. त्याने रिसीव्ह केलेलं आहे. कोणाकडून केलेलं आहे? डिनाइस कडून. म्हणून बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट आलं 4,50,000. आणि नीलने काय केलेलं आहे ते बिल पे करणार आहे तो. सो टू बिल्स पेएबल 4,50,000. थोड्याशा आता हे जे दोन अकाउंट आहेत ना ह्याला मिरर इमेज असं म्हटलं जातं थोडक्यात. त्यामुळे फार तुम्हाला जर बेसिक तुमचं क्लिअर नसेल, रूल क्लिअर नसतील तर एक लक्षात ठेवायचं, ह्याच्या ज्या डेबिटला एंट्री होतात ह्या इकडे क्रेडिटला पडतात आणि इथे डेबिटला असणारे इकडे क्रेडिटला जातात. कन्साइनमेंट अकाउंट तुमच्या लक्षात आलंय तिथे फक्त काय होणार आहे? गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट, कन्सायनर एक्सपेन्सेस, कन्सायनी एक्सपेन्सेस, कमिशन आणि टोटल सेल, एवढ्या एंट्र्या कन्साइनमेंट अकाउंटला होतात. हे लक्षात येते का तुमच्या? बेसिक जर तुमचं क्लिअर नसेल तर थोडक्यात जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, काही टॅक्ट म्हणतो ना आपण, तर कन्साइनमेंट अकाउंटला कोणत्या एंट्री होतात ते लक्षातच ठेवायचं. पहिली गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट, त्याच्यानंतर कन्सायनर एक्सपेन्सेस जे काही दिलेले असतील ते, त्याच्यानंतर कन्सायनीज एक्सपेन्सेस जे काही दिलेले असतील ते, आणि कन्सायनीचं कमिशन. ह्या सगळ्या एंट्री डेबिटला होतील कन्साइनमेंट अकाउंटच्या. कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिटला काय जातं? तर कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिटला टोटल सेल जो केलेला आहे त्याची एंट्री होते आणि स्टॉक व्हॅल्युएशन जर सांगितलं असेल तर त्या दोनच एंट्री, आणि मग जो काही प्रॉफिट लॉस जो काही असेल तो. एवढंच आहे कन्साइनमेंट अकाउंटला. आणि कन्साइनी अकाउंट जे दोन आहेत, हे जे बाकीचे रिमेनिंग दोन अकाउंट आहेत ते लक्षात ठेवायचं, जी मिरर इमेज आहे. त्याच्या डेबिटच्या एंट्री इकडे क्रेडिटला जातात आणि इकडच्या क्रेडिटच्या एंट्री ह्या डेबिटला येतात. लक्षात राहील? स्वतः आपण जाऊ पुढे. ओके, गुड. स्वतः आपले हे बिलची एंट्री कंप्लीट झाली. पण पुढे काय सांगितलेलं आहे बघा. द बिल वॉज डिस्काउंटेड बाय नील विथ हिज बँकर ऑन द सेम डे at 12% per annum discount to be treated as a consignment expenses. म्हणजे हे कन्साइनमेंट एक्सपेन्सेसला आपण काय करणार आहोत? बिल डिस्काउंट दाखवणार आहोत. किती टक्के दाखवायचंय? 12%. सो बिल जेवढं ड्रॉ केलेलं आहे ना त्याच्यावरती 12% चार्ज करा बरं. मग टू बिल्स रिसिवेबल ऍज अ डिस्काउंट, म्हणून इथे हेडिंग येईल टू बिल्स रिसिवेबल अकाउंट into bracket discount. डिस्काउंट चार्ज करा. अमाउंट किती आहे बिलची? टोटल 4,50,000 into 12%. चार्ज करून सांगा मग डिस्काउंट किती दिलेला आहे बिल वरती?
कॅल्क्युलेट करा किती येईल बघा. 4,50,000 वरती 12% चार्ज करा, जे की ऍज अ डिस्काउंट आहे, पण तो एक्सपेन्सेस म्हणून आपण कन्साइनमेंट अकाउंटला दाखवणार आहोत. 13,500. 30,500. 13,500. 30,500. Is it clear? Yes, Is it clear transaction? Yes, ma'am. Yes, ma'am. गुड, व्हेरी गुड. सो आता आपण इथेपर्यंत कंप्लीट झाली आपली ट्रान्झॅक्शन. पुढे बघा काय सांगितलंय. डिनाइस रेंडर्ड अकाउंट टू नील ऑन 31st March showing cash sales rupees 300 hard disk at rupees 1,700 per hard disk and credit sales 500 hard disks at rupees 1,800 per hard disk. आता हे टोटल सेल्स जे काही आहे कॅल्क्युलेशन हे आपण कुठे दाखवतो सांगा बरं. सेलिंगचं कॅल्क्युलेशन आपण कुठे दाखवतो. Consignment account. Consignment accountच्या डेबिट साइड. क्रेडिट साइड. क्रेडिट. ओके. सो पुटअप करा. बाय consignee's name, denies account, कॅशचं जे आहे ते कॅशचं कॅल्क्युलेशन दाखवा, क्रेडिटचं आहे ते क्रेडिटचं दाखवा. कॅश किती आहे 300 इंटू 1,700. अमाऊंट सांगा बरं मला किती येईल. अमाऊंट सांगा. 14,10,000. 14,10,000. 14,10,000. हे टोटल कॅल्क्युलेशन सांगितलं ना की 5 lakh. एक मिनिट. 5,10,000. 5,10,000 येते. 10,000. हा हे तेच म्हणते मी, तुम्ही रॉंग कसे अमाऊंट. हे टोटल सांगितली ना. इथे आधी इनरला पूर्ण करून घ्या, नंतर तिकडे आउटरला दाखवला तरी चालेल. इनरला जा, तुम्हाला सेपरेट कॅल्क्युलेशन दाखवावं लागेल ना, कॅश किती आहे क्रेडिट किती आहे. सो हे जे आता आपण सांगितलं हे कॅश होतं ना, हे कॅशची अमाऊंट टोटल किती आली. कॅश 300 इंटू 1,700 5,10,000. 5,10,000. 5,10,000. ओके. अँड क्रेडिट किती आहे बघा. क्रेडिट किती सेल केलेले आहेत त्यांनी 500 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज 1,800. हे तुम्हाला सेपरेट दाखवावं लागेल, डिरेक्टली दाखवायचं नाही. आणि मग टोटल जी काही असेल ती आउट. सो 500 इंटू 1,800 9 लाख ना. किती येतात बघा. 9 9 lakh. ओके. आता ही टोटल आहे ती आउटरला दाखव. ती किती येणार आहे मग 14,10,000. ओके. इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन. Yes, ma'am. इथे कोणाला डाऊट नाहीये ना. चला पुढे जाऊ आपण. जे जसं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे तसं प्रॉपर मेन्शन करा. सो आपला कॅश ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन मेन्शन करून झालेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. ही इन्कर्ड सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 44,080. ओके. सो सेलिंग एक्सपेन्सेस जे आहेत की कन्सायनीने पे केलेले आहे. ही इन्कर्ड म्हणजे कन्सायनीचं जे कंटिन्यू ट्रान्झॅक्शन आहे ते. सो पुढे डेबिटला या. कन्सायनी एक्सपेन्सेस पुटअप करा. टू डिनाइज
account to bracket selling expenses. किती आहेत ते? Selling expenses 44,080. तर तुम्हाला हे डेबिटला मग तिकडे क्रेडिटला असं न करता थोडेसे काय म्हणतो आपण रटलो असंच सांगेन मी तर, कारण थोड्याशा टॅक्ट यूज केला तर कन्साइनमेंट अकाउंटला वेगळं काही नाहीये, पण बेसिक मध्ये हे इथेच का तिथेच का असं जर लक्षात ठेवत राहिला तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. सो याचा सेकंड इफेक्ट आणि ते मिरर इमेज आपण नंतरच तयार करणार आहोत. आधी कन्साइनमेंट अकाउंट कम्प्लीट करू, मग मी तुम्हाला सांगते तिकडे काय काय येते. त्याचे सेकंड इफेक्ट. सो ही एंट्री लक्षात आली. डिनाइस अकाउंट सेलिंग एक्सपेन्सेस पुटअप केली आपण. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, कमिशन 10% अँड ऍडिशनल 2% डेल क्रेडर. सो कमिशन आपण कुठे पुटअप करतो? कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला. टू डिनाइस रेग्युलर कमिशन आधी पे करायचं आणि त्याच्यानंतर ऍडिशनल कमिशन, अशा दोन सेपरेट एंट्री तुम्हाला इथे दाखवाव्या लागतात. सो पुटअप करा. टू डिनाइस अकाउंट into bracket commission जे किती आहे 10% ना, 10% चार्ज करा बरं. आता टोटल सेल वरती किती येतंय बघा. मॅम ती डिस्काउंटची अमाऊंट कोणती? नाही, डिस्काउंट किती बरोबर आहे ना, 12% डिस्काउंट आहे ना इथे. बिल वरती 12% आहे आणि इथे कमिशन वरती 10% सांगितलेलं आहे. आणि ऍडिशनल जसं मी सांगितलं तुम्हाला आता, हियर वी सेपरेट मेन्शन रेग्युलर कमिशन अँड डेल क्रेडर कमिशन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी 12% काढलेली कोणतीही 13,500 हा राईट आहे. बघ एकदा कॅल्क्युलेट करून. 4,50,000 वरती नाही 54 येतं. एक मिनिट. 54,000 येते मॅम. मायनस केले. ओके, पुटअप करा मग तिथे तशी. ते सध्या राहू दे, थांबा. तर आपण आधी ही कॅल्क्युलेशन करू, नंतर ते अमाऊंट चेंज करू. अजून काही त्यामध्ये वेगळे दिलेलं आहे का बघूया. कमिशनचे चार्ज करा, किती येईल? 10%. रेग्युलर कमिशन चार्ज ऑन टोटल सेल. सो टोटल सेल किती झालेला आहे? 14,10,000 वरती 10% आधी चार्ज करा. 14,10,000 इंटू 10%. किती येतील अमाऊंट? 1,41,000. 1,41,000. राईट. देन आता डेल क्रेडर कमिशन अगेन चार्ज करावं लागेल सेम अमाऊंट वरती 2%. 14 लाख हेडिंग त्या डेल क्रेडर कमिशन सेम. इथे फक्त डेल क्रेडर म्हणा. डेल क्रेडर
commission 2%. Proper heading mention करा हा. To deny the account into bracket del creditor commission आणि हे जे आहे ते regular commission. So same calculate करा 14,10,000 वरती 2%. किती येईल बघा 2% ने 28,200. 28. 28,200. ओके 200. चालेल. आता हे अकाउंट क्लोज करा. इथे ही अमाउंट चेंज करून घ्या. तुम्ही बिलची अमाउंट काय सांगितली होती? डिस्काउंटेड बिलची अमाउंट किती कॅल्क्युलेट केली होती? 54,000. 54,000 ना, राईट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. चला आता आपण आधी काय करूया, कन्साइनमेंट अकाउंट क्लोज करूया आणि त्याच्यानंतर मग जे दोन अकाउंट आहेत आपले ते कसे क्लोज करायचे त्या मिरर इमेज जी म्हणतो आपण त्याची इफेक्ट मी तुम्हाला सांगते. सो कन्साइनमेंट अकाउंटला लॉस येईल की प्रॉफिट येईल बघा. टोटल डेबिट साइड जास्त आहे की क्रेडिट साइड? क्रेडिटेड जास्त आहे ना. नाही 12 13 टोटल करून बघा किती टोटल झाली की सांगा. लॉस येतो की प्रॉफिट फक्त बघा. लॉस. ओके लॉस येतो ना. मग हे सांगा टोटल क्रेडिट डेबिट साइडची टोटल किती येते? 2,64,080. 14,64,080 ना. and then loss find out करा 14,64,080. then net loss किती येईल? 14,64,080 मधून 14,10,000 मायनस करा. अरे लॉस सांगा इतका वेळ लागतो का कॅल्क्युलेट करायला? कॅल्क्युलेटर घेऊन बसा. $14,64,000 मायनस 14,10,000 किती आला लॉस? 54,080. किती आला? 54,080. 54,080. 14,080 राईट. 54,080. 54,080 ओके. मॅम डेबिटची टॅली
तुम्ही अमाऊंट 14,92,780 आहे. बरं, आता एक काम करा, तुम्ही प्रॉपर तो टॅली करा कन्साइनमेंट अकाउंट, कारण बुक मध्ये इथे अमाऊंट थोडीशी रॉंग आहे. बिल डिस्काउंटेडची अमाऊंट त्यांनी रॉंग दिली, त्यामुळे त्यांची आन्सर वेगळी आली, आपली आन्सर वेगळी येणार आहे. सो तिथेही नेट लॉसच आहे, फक्त नेट लॉस एकदा चेक करा तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेशन करून. मी पुढच्या इमेज दाखवते तुम्हाला काय असते. इथे आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट घेतले, त्याच्यानंतर बाय कन्साइनमेंट अकाउंट पुटअप करा 1 by 1 बाय कन्साइनमेंट एक्सपेन्सेस. कन्साइनमेंट अकाउंटला जे एक्सपेन्सेस आहेत, जे कोणाचे आहेत, कन्साइनीचे आहेत, हे आपल्याला इथे पुटअप करायचे आहे. हे किती आहे, 44,080. ओके. देन नेक्स्ट कन्साइनीला जे कमिशन पे केलेलं आहे हे टोटल करून इथे मेन्शन करा, किंवा जे सेपरेटेड आहेत हे पुटअप केलं तरी चालेल. बाय कन्साइनमेंट फक्त इथे कमिशन जे आहे ते मेन्शन करा. रेग्युलर कमिशन आणि डेल क्रेडर कमिशन. कमिशन आपण किती मेन्शन केलं होतं बघा. फर्स्ट रेग्युलर कमिशन 1,41,000. then डेल क्रेडर कमिशन 28,200. okay, and डेबिट साइडला टू कन्साइनमेंट अकाउंट सेलिंगचं ट्रान्झॅक्शन जे ऍज इट इज पुटअप करायचं आहे, ऍज अ क्रेडिट, ऍज अ कॅश. डिटेल मेन्शन केलं तरी चालेल, किंवा डिरेक्टली टोटल घेतलं तरी चालेल. सो कॅश क्रेडिट आणि टोटल क्रेडिट. कॅश किती होते, 5,10,000. and then क्रेडिट किती होते, 9 लाख. लक्षात का आपण कन्साइनीच्या अकाउंटला कोणते ट्रान्झॅक्शन केलेले आहे. हे येईल सेलिंगचं ट्रान्झॅक्शन, आणि इथे बिल्स रिसिवेबल, देन कन्साइनमेंट एक्सपेन्सेस आणि कमिशन एवढेच येतात. सो बॅलन्स कॅल्क्युलेट करा, टोटल येतील 14,10,000. जी की टोटल असेल सेल. आणि इथे डिफरन्स येईल जो बाय कॅश ॲट बँक. डिफरन्स बघा किती आहे, 7,46,720. ओके, बाय कॅश ॲट बँक. सो हे फक्त लक्षात ठेवा, बाकी नेक्स्ट आहे आपल्याला नेक्स्ट लेक्चरलाच बघायला लागणार आहे, टाइम संपलेला आहे. सो एक अकाउंट आहे, हे आपण मिरर